नमस्कार. मराठी कथा संमेलन सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी चित्रा भाग 18वा. आणि पुढे जयाई ते सर्व पाहत होता. त्याच्या डोळ्या देखत त्याचा चुलता साहेबांनी सहज मारून पाडला होता. परंतु तो आता जिवंत आहे का नाही हे त्याला माहीत नव्हते. सुभानराव जयापासून अगदी जवळच पडला होता. मध्ये फक्त भुईकोटाचा लहानसा उंच अडखळा होता. सर्व शांत होते. सुभानरावाच्या देहाखालून रक्ताचा लहानसा अगदी लहान लोंढा डांबरी रस्त्यावरून जयाकडे हळूहळू निघाला होता. जयाला भडभडून आले. त्याचे रक्तातील नाते एकदम जागृत झाले. आपला चुलता, आपल्या जन्मदात्याचा बंधू, आपण त्याला पाहिलंच पाहिजे. तो आपल्या पुढे आता मरून पडला आहे. जयाने पुढे झेप घेतली आणि क्षणात त्या आडोशावरून पुढे घालून घेतले. त्याचे सर्व साथीदार त्याच्याकडे पाहत राहिले. जया तीर गेल्याप्रमाणे कोटाच्या पलीकडे गेला. त्याने सुभानरावचे प्रेत उचलून खांद्यावर घेतले आणि तो परत फिरला. त्याने आपला उजवा पाय त्या भुईकोटावर ठेवून डावाही वर घेतला. तोच पाठीमागे बंदुकीचा मोठा आवाज झाला. त्याबरोबर जया तिथल्या तिथे स्थिर झाला. क्षणभर तो डगमगला. त्याच्या डाव्या खांद्यावरचे सुभानरावचे प्रेत पुन्हा खाली पडले आणि थोड्या वेळाने जया पुढे त्या कोटाच्या आत पडला. त्याच्या जोडीदारांनी त्याला उचलून दूर नेले. तो स्वतःच्या आणि सुभानरावच्या रक्ताने न्हाऊन निघाला होता. जया त्या अंधारात निपजीत पडला होता. रात्र थोडीच शिल्लक राहिली होती. जयाने मरू नये म्हणून त्याचे मित्र प्रयत्नाची शिकस्त करू लागले. कोणी त्याच्या काळजावर हात ठेवून त्याची धुगधुगी पाहत होते. कोणी त्याचे डोके चाचपून पाहत होते. कोणी त्याचे रक्त कोठून येत आहे ते पाहत होते. तर कोणी जयाच्या आईला खबर देण्याचा विचार करीत होते. परंतु जया निश्चल पडून होता. दोन बाजूला दोन चुलते पुतणे पडले होते. मध्ये तो भुईकोट होता. सभोवती भेसूरता पसरली होती. सर्व जगाचे व्यवहार जणू शांतपणे होत होते. सर्व काही जणू लढत होते. मुंबई लढत होती. दूर कुठेतरी दंगल, गोळीबार, आरडाओरडा ऐकू येत होता. मध्येच रस्ते खवळून उठत होते. पुन्हा स्थिर शांत होत होते. किती मेले असतील, किती जखमी झाले असतील, कोणाला कुठे गोळी लागली असेल हे कोणालाच समजत नव्हते. आणि जयालाही कुठं गोळी लागली आहे हे कोणाला माहीत नव्हते. जया आता मरणार की जगणार हाच प्रश्न त्याच्या साथीदारांपुढे उभा होता. 23 तारखेच्या सकाळचे 10 वाजले होते. सारी मुंबई पुन्हा शांत झाली होती. सोहोकडे इंग्रजी पहारा खडा होता आणि परेलच्या KEM हॉस्पिटलमध्ये डॉक्टर लोकांची धावपळ सुरू झाली होती. नर्स आया उंच टाचांचे बूट घालून टकटक असा आवाज काढीत इकडून तिकडे पळत होत्या. कंपाऊंडर लोक मुडद्यांच्या गाड्या लोटीत पळवीत होते. जिकडे तिकडे माणसे दिसत होती. दवाखाना माणसांनी भरला होता आणि मुडद्यांनी गर्दी केली होती. सर्वत्र ओरडणे रडणे हेच नाचत होते. सर्वांचे चेहरे गंभीर दिसत होते. तिथे नावाला सुद्धा आनंद शिल्लक नव्हता. जखमी कामगार इवळत होता. त्याचे नातलग तळमळत तिष्ठत बसले होते. आणि तिथंही लष्करी अधिकारी मिरवत होते.
हजारो लोकांवर शस्त्रक्रिया केली जात होती. जखमी माणसांच्या शरीरात रुतलेल्या गोळ्या काढून टाकून डॉक्टर दमगीर झाले होते आणि एका बाजूला तुटलेले हातपाय आणि मुंडकी यांचा खच लागला होता. डमडमच्या गोळीने उद्ध्वस्त केलेले शरीर जिवंत माणसाच्या शरीरावर काटा उभा करीत होते. कोणाचे कपाळ फुटले होते, कोणाची छाती फुटून गेली होती, कोणाची पाठ चिंध्या झाली होती, कोणाचे डोळे गेले होते. सर्वच देखावा अति भयानक वाटत होता. त्या गर्दीतून चित्रा व तानुबाई वाट काढीत घाईघाईने निघाल्या होत्या. 21 तारखेला रात्री जया घरातून बाहेर पडला होता. त्याची त्यानंतर तानुबाईला मुळीच बातमी नव्हती. कालचा सारा दिवस तिने आणि चित्राने त्याची वाट पाहिली, परंतु कोणी काही सांगितले नव्हते. ज्या काही बातम्या आल्या त्या खुनाखुनीच्या, दंगलीच्या, गोळीबाराच्याच. आणि आज सकाळी ती भयंकर खबर आली की जया अतिशय जखमी होऊन पडला असून त्याला दवाखान्यात नेला आहे. गोळीची जखम म्हणजे भयंकर जखम, त्यातून कोणी उठूच शकत नाही अशी त्या दोघींची समजूत होती. शिवाय त्या दोघींच्या जीवनाचा तो एकच आधार होता आणि त्याला धक्का बसल्याची ती बातमी ऐकून त्यांच्या शिरावर आकाश कोसळले. म्हातारीने टाहोच फोडला. तिचे सर्वांग थरथर कापू लागले. चित्राला चक्कर मारू लागली. तिच्या डोळ्यापुढे अंधेरी आली. आपल्या शिरावरचा सूर्य अस्त झाला. आपण या जगात उघडे पडलो. आता पुन्हा आपल्या जन्माची तीच पहिली परवड पुढे चालू होणार. ह्या जाणीवेने चित्रा घाबरून गेली. परंतु आपण जयासाठी रडतो आहोत हे कोणाला दिसू नये म्हणून तिने आसू गिळून टाकायला सुरुवात केली. आणि ज्याने ती खबर आणली होती त्यानेच तुम्ही आता दवाखान्यात जा असे सांगितले आणि रडू नका, तो जिवंत असून तुम्ही त्याला मेला हे समजून रडू नका असेही त्याने सांगितले. मग तानुबाई आणि चित्रा यांनी दवाखान्याची वाट धरली होती. दवाखान्यातील त्या गर्दीतून वाट काढीत चित्रा पुढे, तानुबाई मागे अशा त्या निघाल्या होत्या. चित्राच्या हातात एक चिठ्ठी होती. ती घेऊन त्या दोघी सारख्या धावत होत्या. मध्येच एक शुभ्र कपडे केलेला माणूस उभा होता. त्याच्याजवळ चित्रा थांबली. तिने आपल्या हातातील ती चिठ्ठी त्याला दाखवली. वॉर्ड 5, खाट नंबर 16. तो इसम पुटपुटला आणि म्हणाला, असंच पुढे जाऊन डाव्या बाजूला वळा आणि वर जिन्यावरून जा. चित्रा पुढे निघाली. ती इकडे तिकडे पाहत झपाझप निघाली होती. तिचे ते टपोरे डोळे जयाला शोधित होते. ते ओले झाले होते. ती आपल्या डोळ्याची उघडझाप मंद गतीने करीत होती, पण जलद चालत होती. ती एकदम खटकन थांबली आणि तिने निरखून पाहिले. तिथे ऑपरेशन चालू होते. एका इसमाची आतडी बाहेर काढून ठेवली होती. त्याचे पाय उचलून वर बांधले होते. जणू त्या मनुष्य देहाशी कसला तरी खेळत चालला होता. तो इसम तिला ओळखीचा वाटला. ती पुढे गेली आणि एकदम पुन्हा थांबून तिने कोपऱ्यात पाहिले. तिथे एक नग्न मुर्दा पडला होता. ती चकित होऊन पाहू लागली. त्या मुर्द्याचे कपाळ फुटले होते. अगदी ताजी जखम होती. त्याचे लाल केस स्पष्ट दिसत होते. ती भेदरून उद्गारली, लालिया.
आणि पुन्हा त्या उंच टेबलाकडे तिने पाहिले. त्याबरोबर तिच्या मुखातून जर्नल असे शब्द पळाले. तोच एक इसम पुढे येऊन म्हणाला, कोण पाहिजे? त्याबरोबर चित्रा भानावर येऊन तिने ती चिठ्ठी पुढे केली. त्या बाजूला जा, हे पोस्टमॉर्टम रूम आहे, तो इसम म्हणाला. आणि चित्रा धडधडत्या अंतकरणाने बाहेर पडली. तिच्या नेत्रापुढे जर्नल आणि लालिया यांची ती प्रेते तरळू लागली. आणि लगेच तिला आपल्या अक्काची, सोनाची आठवण झाली. पुन्हा तिच्या नेत्रातून अश्रू टपकले. तिने पदराने डोळे पुसले व ती पुढे निघाली. ते कशाने मेले असतील? एवढा मोठा लालिया, तो आडदांड जर्नल, यांना कोणी मारले असेल? ती आपल्या मनालाच प्रश्न विचारित निघाली होती. वर नंबर 5ची अक्षरे असलेली पाटी लोंबत होती. चित्रा व तानुबाई आत शिरली. दोन्ही बाजूंनी माणसांची पसर पडली होती. सर्व जखमी कामगार शुभ्र वस्त्रात पडले होते. कोणाला फणफणून ताप भरला होता, कोणाच्या जखमेतून रक्त वाहत होते, कोण भयंकर वेदनांनी तळमळत पडले होते. चित्रा त्यांच्या मधून पाहत निघाली होती. तानीबाई बावरून सर्वत्र पाहत होती. 16 नंबरच्या खाटेजवळ येताच त्या थांबल्या. जया शांत पडला होता. त्याला नुकताच ताप येऊन गेला होता. आपली ही खबर आईला आणि चित्राला कोण सांगणार, याचा तो विचार करीत होता. तोच चित्रा आणि तानुबाई त्यांच्यापुढे दत्त म्हणून उभ्या. त्यांना पाहताच त्याला आनंद झाला. त्याला पाहून तानुबाईला हायसे वाटले. चित्राचा धीर परत आला. नाही, आपणास जसे वाटत होते तसे काही होणार नाही. जयाच्या चेहऱ्यावरून तरी तो आपणाला सोडून जात नाही असे दिसले. तिच्या मनात नाना तऱ्हेचे विचार घोळू लागले. त्याला त्या स्थितीत पाहून चित्राला तो अधिकच जवळचा वाटू लागला. आपले अगदी जवळचे कोणीतरी पुष्कळ दिवसानंतर आज पुन्हा भेटल्याप्रमाणे तिला वाटले. आणि काय काय तिला वाटले कोण जाणे. आई, चित्रा, जयाने मंद स्वरात एक हाक मारली आणि त्या दोघी पुढे गेल्या. त्याने पुष्कळ वेळा त्यांना न्याहाळून घेतले. त्याने त्या दोघींचे डोळे पाहिले. तेव्हा त्या 4 डोळ्यातून 4 अश्रूंच्या धारा गालावर मंद गतीने उतरत होत्या. जया म्हणाला, आई, चित्रा, रडायचं का? मी मरणार नाही. मला खांद्याला गोळी लागली आहे. मला काहीच होणार नाही. मला मुळीच मरता येणार नाही. मी जर मेलो तर मग तुला कोण आहे? आणि माझी चित्रा काय करणार? चित्राच्या नेत्रात सागळ उसळून आला होता. त्याने मुळीच असे बोलू नये असेच तिला वाटत होते. आणि त्या बोलण्यातून तिला धीर येत होता. तो तसेच बोलत राहावा असे तिला वाटत होते. म्हातारी म्हणाली. म्हातारी त्याच्या डोकीवर थोड्या वेळाने चित्राई होती. त्याच्या उशाला बसली. आई, चित्रा, जयाने हाक मारली. काय? त्या दोघींनी प्रश्न केला व त्या त्याच्याकडे पाहू लागल्या. जया म्हणाला, मला 1 दिवस नि 1 रात्र गोळी लागली नाही. पार माझ्या केसातून गोळ्या गेल्या. मी अगदी पुढं उभा होतो. पण रात्री तो क्षणभर थांबला आणि म्हणाला, काका म्हणत होता मी असन तिथं थांबू नको. परंतु चित्रा, जिथं मी होतो तिथं त्याच्या कर्मानं त्याला आणून सोडलं. परंतु मी त्याला दिसलो नाही. त्यानं तुला गोळी घातली? म्हातारीने प्रश्न केला. नाही. आपली मान उशीवर नकारार्थी डोलवीत जया म्हणाला, मला दुसऱ्याची गोळी लागली, पण ती काकामुळंच लागली. कशी?
त्या दोघींनी प्रश्न केला. जया म्हणाला, गोऱ्यांनीच त्याला गोळी घातली. तो मरून पडला. त्याचं मडं घेऊन मी येत असता पाठीमागून मला कुणीतरी गोळी घातली. म्हणजे सुभानराव मेलत? म्हातारी केविलवाना चेहरा करून म्हणाली. हो मेला. पण मी पडल्यानंतर तो कुठं पडला कोण जाणे, असे म्हणून त्याने डोळे झाकले. नर्सबाई टिटवीप्रमाणे ढेंगा टाकीत आली आणि म्हणाली, हे पहा, त्यांच्या अंगात रक्त नाही, तरी त्याला बोलून शीन देऊ नका. असे म्हणून ती बाई दुसरीकडे गेली. म्हातारी चित्रा गप्प बसून त्याच्याकडे पाहू लागल्या. त्या दोघी स्तब्ध बसून जयाकडे पाहू लागल्या. तो डॉक्टर आला. असं करा, डॉक्टर म्हणाला. त्याला रात्रभर नीज नाही आणि तो फारच जखमी आहे. तरी तुम्ही आता घरी जा. त्याला निजू द्या. पुन्हा संध्याकाळी या. त्याची काळजी करू नका. त्याला काही होणार नाही. चित्राला आनंद झाला. म्हातारीने आसू पुसून टाकले. त्या दोघी त्याला त्या स्थितीत टाकून वॉर्डच्या बाहेर पडल्या आणि घराकडे निघाल्या. पुन्हा चित्राला जर्नलची आणि लालियाची आठवण झाली व लगेच सोनाची मूर्ती तिच्यापुढे उभी राहिली. तिचे काय झाले असेल? ते दोघे इथे मरून पडले आहेत. आणि माझ्या अक्काचे काय झाले असेल? असा विचार करीत ती निघाली. पुढून एक हातगाडी येत होती. त्या गाडीवर जखमी पेशंट कणत पडला होता. तो बडबडतही होता. गाडी पुढे येऊन चित्राच्या पाठीमागे गेली. परंतु त्या आजाराचे कण्णे तिला ऐकू येऊन ती क्षणभर थांबली. तो आजारी कणत होता. आई, चित्रा असा नुसता ध्यासच त्याने घेतला होता. चित्राचे नाव चित्राने ऐकताच तो आवाज ओळखला. ती गरकन मागे फिरली. अक्का असा तिने हंबरडा फोडला. ती गाडी उभी राहिली आणि चित्रा तिकडे धावली. सोना, चित्रा चित्रा करीत पडली होती. तिने डोळे उघडून चित्राकडे पाहिले आणि वर उसळी घेतली. तिच्या बाहूत चित्राची मान गडप झाली. दोघी खूप खूप रडल्या. वॉर्डर वावरून पाहत राहिला. अक्का, तुला काय झालं हे? चित्रा रडत म्हणाली. सोनाला आनंद झाला. शेवटी तिची इच्छा पूर्ण झाली होती. तिची लाडकी चित्रा तिला भेटली होती. तिने तिला पुष्कळ दिवसानंतर आज गोड मिठी मारली होती. म्हातारी तानूबाई चकित होऊन उभी होती. सोना बोलत नव्हती. ती फक्त चित्राकडे डोळे भरून पाहत होती. बाई, वॉर्डात चला, तो कंपाऊंडर म्हणाला आणि चित्रा सोनापासून वेगळी झाली. गाडी पुढे चालू लागली व चित्रा व तानूबाई त्या गाडीपाठी चालू लागल्या.